गुड मॉर्निंग. माझं नाव साक्षी शमिकांत मुळी. माझ्या सरांचं नाव बाळू पवार सर. आम्ही विश्वभारती प्रायमरी अँड सेकंडरी इंग्लिश स्कूल सोनपेठ जिल्हा परभणी येथून आलो आहोत. माझ्या प्रयोगाचं नाव आहे नॅचरल फार्मिंग बाय युजिंग वर्मी कंपोस्टिंग, म्हणजे सेंद्रिय शेती. त्यामध्ये इंटिग्रेटेड फार्मिंग कशी करायची, म्हणजेच एकात्मक शेती कशी करायची हे आम्ही दाखवलेलं आहे. सगळ्यात पहिले आजकाल तुम्ही पाहत असताल आपल्या देशामध्ये सगळ्यात जास्त आत्महत्येचं कारण वाढलं आहे, ते म्हणजे सगळ्यात जास्त शेतकऱ्याचं आत्महत्येचं कारण वाढलं आहे. आणि आपला देश हा कृषीप्रधान देश आहे, कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. मी एका शेतकऱ्याची मुलगी आहे. मी आमच्या शेतामध्ये हा प्रयोग केला आहे म्हणून इथे घेऊन आली आहे. सगळ्यात पहिले आम्ही इथे काऊ शेड बनवला आहे. त्यापासून आपल्याला जे काऊ डंक मिळतं, म्हणजेच शेणखत मिळतं. आणि घरामध्ये आपण जे पालापाचोळा टाकून देतो भाज्यांचा उरलेला, किंवा शेतामध्ये जे पाचट वगैरे असतं ते आम्ही एका खड्ड्यामध्ये डिकम्पोज केलं. त्याला 3 दिवस ठेवल्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये गांडूळं सोडली. ह्याला गांडूळ खत असे म्हणतात. त्यास गांडूळ खत असे म्हणतात. त्यांनी आम्हाला एक 30 ते 35 दिवसानंतर हे असे खत तयार करून दिले. ह्या खताला आम्ही पूर्ण आमच्या शेतामध्ये टाकून त्यापासून आम्ही वेगवेगळे धान्य वगैरे पिकवले. त्यामध्येच आम्ही बायोगॅस प्लांट पण बनवला आहे. ते आम्ही असा बनवला की आपल्या शेतामध्ये जे काही आत्ता जे सांगितलं डिकम्पोज केलं, त्याचप्रमाणे आम्ही एक अंडरग्राऊंड खड्डा केला. त्यापासून आम्ही ते पण डिकम्पोज केलं आणि त्यापासून इंधनाची बचत व्हावी. गृहिणींचं जे काही आपण घरामध्ये गॅसचे स्फोट वगैरे होत आहेत ते जास्त कमी व्हावे, त्यामुळे आम्ही बायोगॅस प्लांटही बनवला आहे. त्यापासून आम्ही एक साईड बिझनेस म्हणून इथे शेतकऱ्याला खर्च कमी व्हावा म्हणून आम्ही पोल्ट्री फार्म म्हणजेच कुक्कुटपालन, मत्स्यपालन ह्याची सोय केली आहे. आणि वरून आम्ही सोलार पण बसवला आहे, कारण जेव्हा आपण शेतामध्ये पाणी देतो ना, तेव्हा लाईट बिलाचा खर्च एवढा शेतकऱ्याला परवडत नाही. त्यामुळे आम्ही इथे एक सोलार बसवला आहे. सोलारपासून आपल्याला लाईट मिळेल व त्यापासून आम्ही शेताला पाणी देऊ शकतो. आणि शेतकऱ्याचा खर्च कमी करण्यासाठी आणि कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न कसं मिळेल हे दाखवण्यासाठी आम्ही हा प्रोजेक्ट बनवला आहे. धन्यवाद. या प्रकल्पासाठी तुला लागलेला जो काही खर्च आहे तो साधारणतः किती आहे? आम्हाला ह्यासाठी फक्त 2,000 रुपये लागले आहेत. ते म्हणजे फक्त आम्हाला गांडूळ घेण्यासाठी. ते आम्ही 1 किलो घेतले आहे फक्त, आणि ते आम्ही पूर्ण आमच्या शेतामध्ये टाकून 1 किलोपासून आम्ही त्याचं रिप्रोडक्शन जास्त होतं ना, त्यामुळे आम्ही 1 किलो घेऊन ते वारंवार आपल्याला वापरता येतात. त्याचं रियूज होऊ शकतो. आणि जर आपल्याला त्यांना गरज संपली, त्यांची गरज नाही आम्हाला वाटली नाही, जास्त खत निर्माण झालं तर आपण त्याला विकू पण शकतो. आम्ही त्याप्रमाणे 2,000 रुपये खर्चामध्ये हे पूर्ण बनवलं आहे. गांडुळाची जी काही लाईफ सायकल आहे त्याच्याबद्दल तुला माहिती सांगता येईल का? गांडुळाची लाईफ सायकल आम्ही गांडूळ आपल्याला कुठे पण जास्त जिथं चिखल असेल, जिथं पाणी असेल तिथून मिळतात. त्यामुळे एवढे काही नसतं आणि त्यांचं रिप्रोडक्शन जास्त होतं. 70% रिप्रोडक्शन होतं. त्यामुळे आपल्याला एकदा इन्व्हेस्ट केल्यानंतर त्यामध्ये जास्त इन्व्हेस्ट करायची गरज नाही. एकदा घेतल्यानंतर एवढं आपण घेऊ शकतो की आपल्याला खूप जास्त प्रमाणात त्याच्यापासून आपल्याला खत मिळू शकतं. तू कितवीची विद्यार्थिनी आहेस? मी 9वीची आहे. मग रिप्रोडक्शनच्या संदर्भात तुला गांडुळांचं जे रिप्रोडक्शन आहे त्याच्याबद्दल काही सांगता येईल का? ते सेक्शुअली रिप्रोड्यूस होतात का असेक्शुअली रिप्रोड्यूस होतात? ते असेक्शुअल रिप्रोडक्शन होतात, कारण जास्त प्रमाणात त्यामध्ये मेल फिमेल असं असतं. पण जास्त प्रमाणात काही नसतं की ते असंच होणार, पण त्यांचं जास्त 70% एवढं रिप्रोडक्शन होतं, आम्ही एवढं सांगू शकतो. ठीक आहे. ओके, व्हेरी गुड.